नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर काही कारणांमुळे आम्हाला थोडासा ब्रेक घ्यावा लागला, पण पुन्हा आम्ही आलो आहोत एक नवीन रेसिपी घेऊन, ती म्हणजे चिकन मसाला। चला तर मग सुरुवात करू। चिकन मसाला बनवण्यासाठी साहित्य पाहून घेऊ। अर्धा किलो चिकन, 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 6 टोमॅटो मिक्सरला फिरवून प्युरी बनवून घेतलेली आहे, आणि इकडे पेस्ट, याच्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना याची पेस्ट, आणि इथे मालवणी मसाला, हळद, गरम मसाला आणि काश्मीरी रेड चिली पावडर कलर साठी, आणि इथे मीठ। चिकनला आपण मसाले लावून घेऊ। सर्वप्रथम पेस्ट, एक चमचा मालवणी मसाला, थोडीशी हळद, एक चमचा गरम मसाला आणि काश्मीरी रेड चिल्ली पावडर, आणि मीठ। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। आणि आता आपण मॅरिनेट साठी ठेवून देऊ। चिकन मॅरिनेट झालेला आहे। आता आपण फोडणीला घालून घेऊ। सर्वप्रथम तेल, आता तेल गरम झालेला आहे, तेजपत्ता घालू, आणि आता कांदा घालू। आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ। कांदा मध्ये मध्ये असं परतून घ्यायचं। तर कांदा मऊ झालेला आहे। आता आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊ। चिकन व्यवस्थित परतून घेऊ। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता आपण मालवणी मसाला 2 चमचे घालू, आणि व्यवस्थित परतून घेऊ।
आता मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण चिकन घालू। आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं। चांगलं एकजीव झालं पाहिजे। झाकण ठेवून बारीक गॅस करून वाफेवर शिजवून घेऊ। आता आपण वाफेवर ठेवलेलं होतं ते झाकण काढून घेऊ आणि परतून घेऊ। आणि इथे आम्ही पाणी कमी वापरणार आहे, जास्त पाणी वापरणार नाही। आणि हे जे टोपातलं पाणी होतं ते थोडंसं घालणार आहे। आणि चवीनुसार मीठ। सर्व परतून घेऊ। आणि झाकण ठेवून शिजवून घेऊ। बघू शकताय चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू। परतून घेऊ। आता इथे चिकन मसाला तयार झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊ। गरमागरम चिकन मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कसे झाले हे मला कमेंट करून सांगा। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।